श्रोत्यानो, आज आम्ही मार्क शुभवर्तमान 12वा अध्याय 31 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. 12वा अध्याय 31 वचन सांगतं. मार्क शुभवर्तमान 12वा अध्याय 31 वचन. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. पहिली आज्ञा की आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि आता दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आपण आपल्या योग्यतेच्या आधारावर तारणासाठी प्रयत्न करू शकता, परंतु तोपर्यंत आपणाला तारणाऱ्याची गरज आहे. आम्हाला हे मानावेच लागेल की आम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी तारण प्राप्त करून घेऊ शकत नाही. आम्हाला तारणाऱ्याची गरज अवश्य आहे. 32 ते 34 वचने सांगतात. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. जे काही शास्त्र्यांनी म्हटले ते निश्चितच खरे होते. परमेश्वरावर प्रेम करणे आणि शेजाऱ्यावर प्रेम करणे हे कुठल्याही अर्पणापेक्षा व दानापेक्षा अधिक आहे. मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छिते श्रोत्यानो, जर आपण परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण समजदारीने, पूर्ण शक्तीने, आत्म्याने प्रेम करणार नाही, तसेच आपल्या शेजाऱ्यावर आपल्याप्रमाणे प्रेम करणार नाही, तर आपणाला तारणाऱ्याची गरज आहे. त्याच्याकडे वळा. आता ह्या लोकांची प्रश्न विचारण्याची वेळ संपलेली आहे. शत्रू त्याला पकडू शकले नाहीत. आता येशू त्यांना प्रश्न विचारणार आहे. 35 ते 37 वचने सांगतात. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे शास्त्री म्हणतात, हे कसे? कारण दाविदाने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा? हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. येथे येशू स्वतःच्या कुमारिकेपासूनच्या जन्माविषयी शिकवित आहे. दावीद स्तोत्रसंहिता 110 मध्ये त्याच्या भविष्यातील वंशाविषयी कशा प्रकारे बोलतो. त्याच्या येणाऱ्या नातूच्या नातूच्या नातवाला प्रभू म्हणतो. तो त्याच्याकरिता प्रभू आहे म्हणून तो त्याला प्रभू म्हणू शकला. तो दाविदाच्या पुत्रापेक्षा अधिक काही असायला हवा, तेव्हाच तो त्याला प्रभू म्हणू शकतो. देवाचा पुत्र होण्यास त्याचा कुमारिकेपासून जन्म होणे आवश्यक होते. हा एक फार महान विचार परमेश्वर ह्या ठिकाणी आम्हाला शिकवित आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की ह्या ठिकाणी येशू स्तोत्रसंहिता 110 निश्चितपणे दाविदाला लागू करीत आहे. तो म्हणतो की दाविदाने हे स्तोत्र पवित्र आत्म्याद्वारे लिहिले आणि येशू म्हणतो की हे स्तोत्र त्याच्याविषयी मसीहाविषयी सांगते. 38 ते 40 वचने बघा. आणखी तो आपल्या शिकवणुकीत त्यांना म्हणाला, शास्त्रांविषयी जपून राहा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरविणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने व मेजवानीत मुख्य मुख्य बैठकी ह्यांची आवड असते. ते विद्वांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करीतात. त्यांना अधिकच शिक्षा होईल. येशू शिकवित आहे की संधी जबाबदारी निर्माण करते. स्त्रियांना धिक्कारतो, कारण जे शास्त्र शिकवित होते त्याप्रमाणे त्यांचे जीवन नव्हते. त्यात विरोध होता. ज्यांनी वचन ऐकले नाही त्यांच्यापेक्षा भयंकर असा त्यांचा न्याय होईल असे येशू सांगतो. ह्या अध्यायातली शेवटली घटना दाखवते की येशू धीटपणाचे कृत्य करीत आहे, जे फक्त परमेश्वराने करायला हवे. लोक कशा प्रकारे देतात हे तो ह्या ठिकाणी निरखित आहे. 41 वचन. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत ते पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होते. तो आज आम्हाला सुद्धा निरखित आहे. आम्ही काय देतो हे तो पाहत नाही, परंतु आपण स्वतःसाठी किती ठेवतो हे तो पाहतो. 42 वचन. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. धनवान उदारपणे देतात व ते आम्हाला पसंत पडतात, परंतु जे उदारपणे देत होते
त्यांचे त्याने कौतुक केले नाही हे लक्षात घ्या. त्याने त्या गरीब विधवेचे निरीक्षण केले. तिने 2 टोल्या टाकल्यात. जे काही धनी लोकांनी टाकले होते त्याच्या तुलनेत तिने टाकलेल्या 2 टोल्या काहीच नव्हत्या श्रोत्यानो. परंतु त्याने काय केले? त्याने तिच्या देण्याची प्रशंसा केली, कारण तिने स्वतःसाठी काहीच ठेवले नव्हते. सर्व काही देऊन दिले होते. तिचे प्रेम आणि तिची भक्ती त्या दानाद्वारे प्रगट झाली. अशाच प्रकारे तो आमच्या देण्याला मापतो. काही लोक विचारतात की काय आम्ही दशमांश द्यायला हवा? आपण स्वतःसाठी किती ठेवता? आपण त्याला किती देता हा प्रश्न नाही, परंतु आपण स्वतःसाठी किती टक्के ठेवता? आपण त्याच्यावर किती प्रेम करता? प्रभू लोक कशा प्रकारे त्याला देतात हे पाहतो. ते दानपात्रात काय टाकतात ते नाही. त्या विधवेने काही मोठी रक्कम दानपात्रात टाकली नव्हती. तेथील दान गोळा करणाऱ्यांनी तिच्या दानाकडे विशेष लक्ष पुरवले नसेल, परंतु आमच्या प्रभूने ते लक्षात घेतले. श्रोत्यानो, आता आपण 13व्या अध्यायाकडे वळत आहोत. 13व्या अध्यायात आम्हाला चमत्कार आढळत नाहीत, पण कृती आढळते. मार्कचे शुभवर्तमान कृतीचे शुभवर्तमान आहे आणि चमत्कारांवर सुद्धा पर्याप्त भर देण्यात आलेला आहे. मत्तेय शुभवर्तमानामध्ये दृष्टांताचे जे स्थान आहे ते स्थान मार्क शुभवर्तमानामध्ये चमत्कारांचे आहे. सेवक काम करतो, राजा बोलतो. मार्कने ख्रिस्ताने सांगितलेले दाखले थोडकेच दिले असले तरी येशूने केलेले चमत्कार सविस्तर सांगितलेले आहेत. मार्क शुभवर्तमानामध्ये 20 चमत्कारांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. श्रोत्यानो, ह्या अध्यायात जी कृती आहे ती भविष्यातली आहे. कृती थांबलेली नाही, परंतु भविष्यातली कृती दाखविण्यात आलेली आहे. या युगाची समाप्ती ज्या घटनांनी होईल त्या घटनांची नोंद येथे करण्यात आली आहे. अचानक उद्भवणाऱ्या महासंकटातील घटना वर्णिलेल्या आहेत. या घटना आम्हाला ईश्वरी सामर्थ्य दाखवितात, जे सामर्थ्य अणुशक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. जैतुनाच्या डोंगरावरील भाषणामध्ये जे मत्तेमध्ये आम्ही वाचले त्या भाषणाशी हे भाषण समांतरित आहे. मत्तेयापेक्षा ह्या ठिकाणी बऱ्याच संक्षिप्त रूपात ते देण्यात आलेले आहे. खरे पाहता श्रोतांनो, हे संपूर्णच संक्षिप्त रूपात आहे. संक्षेप हे मार्क शुभवर्तमानाचे खास वैशिष्ट्य आहे. फक्त काही ठिकाणी तो विस्तृतपणे काही गोष्टी आम्हाला सांगतो, परंतु सर्वसाधारणपणे सर्व काही संक्षिप्त करणे व त्वरित कृती दाखविणे ही मार्क शुभवर्तमानाची पद्धती आहे. या अध्यायाची रूपरेषा मी अशा प्रकारे केली आहे. 1 ते 4 वचनांमध्ये येशू जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्यांनी विचारलेले प्रश्न आम्हाला वाचायला मिळतात. 5 ते 7 वचनांमध्ये ह्या युगाचा देखावा आम्हाला मिळतो. 8 ते 13 वचनांमध्ये महासंकटाच्या काळात येणारे संकट आणि छळ. 14 ते 23 वचनांमध्ये महासंकटाविषयीची भविष्यवाणी. 24 ते 27 वचनांमध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची घोषणा. 28 ते 33 वचनांमध्ये अंजिराच्या झाडाचा दृष्टांत. 34 ते 37 वचनांमध्ये देवाचा लोकांसाठी कार्यक्रम. आता आपण पहिलं वचन वाचूया. 13वा अध्याय पहिले वचन. मग तो मंदिरात निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुजी, पहा कसेही चिरे व कशा ह्या इमारती. देवाच्या वचनाविषयी लोक कशा प्रकारे गैरसमजत करून घेतात ह्याचे एक उदाहरण आम्हाला इथे पाहायला मिळते. कोणीही प्रश्न विचारेल की ह्या सर्वांमागे काय हेतू आहे, शिष्यांनी असे विधान का केले ह्याविषयी काहीच सांगण्यात आले नाही. खरे पाहता हे शोधून काढण्याकरिता आम्ही मत्तेय शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 38वे वचन पाहायला हवे. मत्तेय शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 38वे वचन. येशूने म्हटले, पहा तुमचे घर तुम्हावर सोडले आहे. मंदिरावर येणाऱ्या नाशाची घोषणा येशूने ह्या ठिकाणी केली. शिष्य असमंजसतेमध्ये पडले, कारण मंदिर व त्या भोवतालच्या इमारतीत भव्यता आणि उदात्तता होती. त्याने हे लक्षात घेतले, ह्याविषयी ते निश्चिती करू इच्छित होते. म्हणून ते म्हणाले, गुरुजी, पहा कसेही चिरे व कशा ह्या इमारती. दुसरं वचन. येशू त्याला म्हणाला, ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना, जमीनदोस्त केला जाणार नाही असा येथे चिऱ्यावर चिरा राहणार नाही. तो त्यांना पहिला प्रश्न विचारतो. त्यांनी ह्यासाठी प्रश्न विचारला होता की त्याने त्याकडे दुर्लक्ष करू नये. आता तो त्यांना विचारतो, ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना. येशू एक महान आत्मिक पाठ ह्या ठिकाणी शिकवित आहे. आज आम्हाला श्रोत्यांनो शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती दिसतात.
आणि दिल्ली शहरात तर खूप आहेत, मुंबईत आहेत. आणि आम्ही आज हा प्रश्न विचारू शकतो की काय ह्या मोठ्या इमारती आपणाला दिसतात? त्या नवीन आहेत, सुंदर आहेत. परंतु आम्ही खरे पाहता काय पाहतो? त्यांची सुंदरता, मजबूती, स्थायीपणा आणि कायमता. त्यांना पाहून असं वाटतं की जोपर्यंत एखादा भयंकर भूकंप येऊन त्यांना उद्ध्वस्त करणार नाही, तोपर्यंत त्यांना काहीच होणार नाही. परंतु आमच्या लक्षात येतं की ह्या इमारती अस्थायी आहेत, कधी ना कधी पडणाऱ्या आहेत. खऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास जमीनदोस्त होणार नाही, असा येथे चिऱ्यावर चिरा राहणार नाही. जरी आज लोखंड व सिमेंटचा वापर होतो, तरी त्या सर्व एक दिवस खाली कोसळणार आहेत. पौलाने आत्मिक सत्याला अशा प्रकारे करिंथकरास दुसरे पत्र 4 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये मांडले आहे. करिंथकरास दुसरे पत्र 4 अध्याय 18 वचन. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, परंतु अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, हेच ते महान सत्य आहे. आपणाला माहीत आहे का की नबुखदनेस्सर राजा बाबिलोनमधून फिरला व त्याने आपल्या राज्याचे गौरव पाहिले. चालत असताना त्याने म्हटले, हेच ते बाबिलोन ज्याला मी बांधिले ना. काय आपण त्या उद्ध्वस्त झालेल्या बाबिलोनाचे चित्र पाहिले आहे? तेथे नुसते अवशेष आहेत. आता तेथे बढाई मारण्यासारखे काहीच नाही. ते गौरव समाप्त झाले आहे, अदृश्य झाले आहे, सर्व काही लुप्त झाले आहे. तो म्हणतो सर्व काही खाली कोसळेल. ह्या सर्व गोष्टी लुप्त होणाऱ्या आहेत. काय आपण त्या गोष्टी पाहता ज्या अनंतकालीन आहेत? 3 आणि 4 वचन बघा. नंतर तो मंदिरासमोर जैतुनाच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकांती विचारले, ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हाला सांगा. मार्क नेहमी थोडे असे काही लिहितो जे आम्हाला दुसऱ्या शुभवर्तमानात सापडत नाही. मार्कने ह्या चौघांची नावे लिहिली नसती तर आम्हाला मुळीच कळले नसते. हे चौघे प्रश्न घेऊन त्याच्याकडे आलेत. लक्षात घ्या की हे पेत्राचे शुभवर्तमान आहे. पेत्राने मार्कला सांगितले की हे चौघे ज्यांनी एकांतात त्याला प्रश्न विचारले त्यात होते. मार्क ह्या ठिकाणी 2 प्रश्न मांडतो, परंतु मत्तेमध्ये त्यांनी 3 प्रश्न विचारलेत. लूक काही अंशी उत्तर देतो. जेव्हा आम्ही सर्व काही एकत्रित ठेवतो तेव्हा आम्हाला आढळतं की मत्ते 3 प्रश्न नोंदतो. ह्या गोष्टी कधी घडतील? येथे चिऱ्यावर चिरा राहणार नाही ह्याला संबोधून आहे. लूक ह्या प्रश्नाला प्रभूने जे उत्तर दिले ते सांगतो. दुसरा प्रश्न, तुझ्या येण्याचे चिन्ह काय? तिसरा प्रश्न, ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? मत्ते व मार्क प्रभूने दिलेल्या शेवटच्या 2 प्रश्नांची उत्तरे सांगतात. मार्कपेक्षा मत्तयाने अधिक विस्तृतपणे उत्तर दिले आहे, परंतु आपण मार्कने ज्यावर भर दिला आहे ते पाहणार आहोत. लक्षात ठेवा श्रोत्यानो की तो रोमी लोकांना लिहित आहे व ज्याद्वारे सामर्थ्य, कृती आणि घटना स्पष्ट होईल अशा गोष्टींकडे तो आमचे लक्ष वेधित आहे. आता 5 आणि 6 वचन सांगतं, येशू त्यांना म्हणू लागला, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो आहे असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा घाबरू नका. ह्या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्याने शेवट होणार नाही. आम्हाला असं दिसतं की अशा प्रकारची चेतावणी वारंवार देण्यात आली आहे. खोट्या ख्रिस्ताविरुद्ध चेतावणी. काहींना वाटेल की ह्या दिवसात हा धोका नाही, परंतु मला वाटतं ह्या दिवसांसाठीच हे समर्पक आहे, प्रसंगोचित आहे. उदाहरणार्थ, उदारमतवाद्यांचा ख्रिस्त विरोधी आहे. तो खरा ख्रिस्त नाही. काहींना वाटत असेल की ते पवित्र शास्त्रातील ख्रिस्ताचा प्रचार करतात. नाही श्रोत्यानो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो ख्रिस्त ते गाजवितात तो ख्रिस्त कुमारीपासून जन्मलेला नाही. त्याने कधीच चमत्कार केला नाही. ह्या जगाच्या पापांसाठी त्याने आपले रक्त सांडवले नाही. तो कबरेतून जिवंत होऊन बाहेर आला नाही, स्वर्गात चढला नाही आणि तो पुन्हा शरीराने येणार नाही. काय आपणाला ठाऊक आहे का की अशा प्रकारचा ख्रिस्त पवित्र शास्त्रामध्ये दर्शविण्यात आलेला नाही? पवित्र शास्त्र बायबलमधील ख्रिस्त कुमारीपासून जन्मलेला होता. त्याने चमत्कार केलेत. जगाच्या पापांसाठी त्याने आपले रक्त सांडवले. तो मृत्यूतून पुन्हा जिवंत झाला, स्वर्गामध्ये चढला आणि तो पुन्हा वापस येणार आहे. हेच पवित्र शास्त्र आम्हाला सांगते.
आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयीच्या सर्व ऐतिहासिक नोंदी आहेत. पवित्र शास्त्र विश्वासासंबंधाने जे सर्व महत्वाचे आणि सत्य आहे त्यांचा दावा करते. उदारमतवादी आम्हाला स्पष्टपणे दिसतं की ते दुसऱ्या ख्रिस्ताविषयी बोलतात आणि दुसरा कुठलाही ख्रिस्त विरोधी आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 18व्या वचनामध्ये प्रेषित योहान काय म्हणतो ते पहा. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 18वे वचन. मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. अनेक ख्रिस्त विरोधी आहेत हे लक्षात घ्या. मी ह्यापैकी उदारमतवाद्यांकडे आपले लक्ष वेधले, परंतु अनेक खोटारडे आमच्या सभोवती आहेत जे ख्रिस्त होण्याचा दावा करतात. काही तर असे आहेत की जे म्हणतात ख्रिस्त जे काही करू शकला नाही त्यापेक्षा अधिक ते करू शकतात. काही म्हणतात आम्ही ख्रिस्तापेक्षा अधिक नावाजलेले आहोत व ते ख्रिस्तापेक्षा अधिक काही जगासाठी करू शकतात. आज आमच्या अवतीभोवती अनेक ख्रिस्त विरोधी आहेत. त्याच्याविषयी चेतावणी देऊन आमच्या प्रभूने फार चांगले केले. आता आपण 8वं वचन पाहूया. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूमिकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ होय. लढाया खोटे ख्रिस्त हे संपूर्ण युगाला दाखवितात. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने लढाईंविषयी ऐकून बेचैन व्हायला नको. लढाया युगाच्या समाप्तीचे चिन्ह नाहीत हे लक्षात घ्या. नाही ख्रिस्त विरोधी नाही लढाया हे दर्शवितात की आम्ही युगाच्या समाप्तीस पोहोचलो आहोत. जेव्हा मी ख्रिस्त विरोधी म्हणते श्रोतांनो, तेव्हा लक्षात घ्या की मी अंतिम ख्रिस्त विरोधाविषयी बोलत नाही. हे सर्व खोटे ख्रिस्त त्याच्याकडे निर्देश करतात जो शेवटला ख्रिस्त विरोधी आहे. आज मानवाला वाटतं की त्याच्याजवळ सर्व साधन सामुग्री यंत्र आहेत, त्यामुळे तो सुधारलेला आहे, आधुनिक आहे. त्याला वाटतं की तो ह्या जगाला फार सुंदर आणि विलक्षण असे बनवित आहे. एकाएकी त्याच्या लक्षात येईल की तो ह्या पृथ्वीला दूषित करीत आहे आणि हे आता मानवाच्या लक्षात येऊ लागले आहे. मानव पृथ्वीला राहण्याकरिता अयोग्य असे बनवित आहे. लोकसंख्या जर आटोक्यात आली नाही तर एक दिवस मानवाला उपाशी मरावे लागणार आहे. हे चित्र काही अंशी दिसणे सुरू झाले आहे. पवित्र शास्त्र सांगते की दुष्काळ, छळ, त्रास येतील. हे फार मनोवेधक आहे की ज्या पुस्तकाला मानवाने नाकारले ते पुस्तक ह्या सर्व बाबतींमध्ये अगदी अचूक आहे. काही वर्षांपूर्वी मानवाला वाटले की विज्ञान जगाच्या समस्या सोडवू शकेल आणि आता आम्हाला दिसतं श्रोतांनो की ज्या समस्या विज्ञानामुळे निर्माण झालेल्या आहेत त्या नाही विज्ञान नाही हे जग सोडवू शकत आहे. 9 आणि 10 वचने पुढे सांगतात, तुम्ही आपणाला सांभाळा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हाला माझ्याकरिता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल. प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. आता मला वाटत नाही की तो ह्या ठिकाणी मंडळीविषयी बोलत आहे. सुवार्ता म्हणजे राज्याची सुवार्ता. ही कृपेची सुद्धा सुवार्ता आहे. 2 शुभवर्तमान नाहीत. राज्याची सुवार्ता खरे पाहता कृपेच्या सुवार्तेचा एक पैलू आहे. तारण देवाच्या कृपेने आहे आणि देवाजवळ पाप्यांना वाचविण्यासाठी एकच मार्ग होता व तो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. परंतु राज्याची सुवार्ता पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे ह्यावर जोर देते. दुसऱ्या शब्दात श्रोत्यांनो, तू येत आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की त्या दिवसात, तेव्हा ते महासंकटाच्या काळाला संबोधतात व हे अगदी अचूक आहे. 11वं वचन बघा. ते तुम्हाला धरून नेऊन चौकशीकरिता स्वाधीन करीतील, तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका, तर त्या घटकेस जे काही तुम्हाला सुचवून दिले जाईल ते बोला. कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही, तर पवित्र आत्मा हाच बोलणार आहे. संदेश तयार न करण्यास कुठल्याही उपदेशकासाठी हे कारण नाही. श्रोत्यांनो, पुष्कळदा लोकांना असं म्हणताना मी ऐकलेलं आहे की मला उपदेशाची तयारी करण्याची गरज नाही, कारण जे काही मला बोलायचे आहे ते पवित्र आत्मा मला अगदी ऐन वेळी सांगेल. 12वं वचन बघा. तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारविण्याकरिता धरून देईल आणि मुले आपल्या आईबापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवितील. विश्वासघात फार अधिक प्रमाणात त्या काळात असेल. 13वं वचन. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करीतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील
तोच तारला जाईल. आणि आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळे ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. परंतु आम्हाला विश्वासामध्ये कायम राहायचे आहे. आता आम्ही फार नाट्यमय अशा भागात येत आहोत. 14वे वचन बघा. जेथे ओसाडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकाने हे समजून घ्यावे. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. ही महासंकटाच्या काळाची सुरुवात आहे. पहिले 3.5 वर्ष थोडे कमी त्रासाचे असतील व ही ख्रिस्त विरोधकाची खोटी शांती असेल. नंतर मध्यंतरी ओसाडीचा अमंगळ पदार्थ प्रगट होईल, ज्याविषयी दानिएल संदेष्टाने सांगितले आहे. तो तेथे उभा राहील जेथे त्याला राहायला नको, व ते म्हणजे पवित्र स्थळ. आता जेव्हा मार्कला रोमी लोकांना हे सांगायचे आहे की ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थळी उभा राहील, तर ते म्हणतील ते कोठे आहे? तो म्हणतो नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल. हे आमच्याकरिता सुद्धा समजण्यासारखे आहे. आम्हाला हे समजणे आवश्यक आहे श्रोत्यानो, की पवित्र स्थळ हे फक्त इस्रायल राष्ट्राकरिता देण्यात आले होते. ती पृथ्वीवरील मंदिरातील एक विशिष्ट जागा होती. मंदिरात आज ती पवित्र जागा नाही. उरलेल्या भागाचे अध्ययन आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.